सुद्धा दृश्य पाहतोय. प्रशांत जगताप त्या ठिकाणी आहेत. काँग्रेस आक्रमक झाले. जोरदार आंदोलन काँग्रेसच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त अमित शहा यांचा हा दौरा. मात्र या दौऱ्यादरम्यान आता जे काही घडामोडी आपण पाहतोय, अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणची ही दृश्य आहे. टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने हा दौरा आयोजित केला. पुण्यात आज काँग्रेसचं निषेध आंदोलन करण्यात आलं. अमित शहा यांचा दौऱ्याचा निषेध करण्यात आला. लाठीचार्ज प्रकरणी अमित शहांनी देशाची माफी मागावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या आंदोलक कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. दोन्ही शहराध्यक्षांनी सगळे कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांत जगताप आहेत आणि दुसरे शहराध्यक्ष दीप्तीताई चौधरी आणि त्यांचे इतर चंदूशेठ जगताप, इतर सगळे कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत. आपण शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी बोलूयात. ताई, काय सांगाल, सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतले? काल जे नीटच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांवर जो दिल्लीला जंतर मंतर येथे लाठीमार झाला, त्या ठिकाणी अनेक मुलींचा विनयभंग झाला, त्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आणि अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत, हॉस्पिटलाइज आहेत आणि या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 23 जणांनी जवळजवळ आत्महत्या केलेल्या आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. नैतिकता स्वीकारून अमित शहाजी यांनी राजीनामा द्यायला हवा. या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत. रात्री 2-2 वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन त्या लोकांना उचलण्यात आलं, त्यांना अटक करण्यात आली. ही लोकशाही नसून ही दडपशाही. लोकांना शांत करण्यासाठी ही दडपशाहीचा वापर केला जातोय. ज्या मुलांनी आत्महत्या केली, नीट पेपर फुटी झाली, आज पुण्यामध्ये अमित शहा यांचे लोहपुरुष म्हणून बॅनर लागलेले आहेत. जर ते खरोखर लोहपुरुष असतील तर त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालावं, त्यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मनापासून राजीनामा मागावा. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा घेऊन सुद्धा काल सायंकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आले, कुठं अटक करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. ही पुणे पोलिसांची दडपशाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हा सगळा खाटाटोप आहे. पण ते होत असताना काँग्रेस पक्षाची भीती का, सामान्य पुणेकरांच्या आवाजाची भीती अमित शहाना का वाटते, हा आमचा प्रश्न. त्याच्यामुळं हे आंदोलन होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.